एका पातेल्यामध्ये 2 लिटर दूध तापवलेलं आहे आणि थोडंसं कायम तापवतो त्याच्यापेक्षा 5 ते 10 मिनटं जास्त वेळ तापवलं आणि एका वाटीमध्ये 1 वाटी मलाई घेतलेली आहे। ह्याच ताज्या दुधाची ताजी मलाई। आता दूध खाली घेतलेला आहे आणि एक लोखंडी पॅन घेतला, तो थोडासा पाण्याने धुवून घेतला आणि थोडंसं पाणी घेतलं त्यामध्ये, म्हणजे पॅन ओला केला, त्याच्यामध्ये हे तापवलेलं दूध टाकलं। आता हे दूध सगळं न टाकता फक्त 2 ग्लास या मापाने, अंदाजेच माप घेतलेलं आहे त्या मापाने 2 ग्लास दूध टाकलेलं आहे। म्हणजे जेवढं दूध घेतलं त्याच्या निम्म्या हिश्श्याला थोडंसं असं कमी एवढं दूध घेतलेलं आहे एका लोखंडी पॅनमध्ये। आता या ठिकाणी 1.5 मोठे लिंबू असं कापून घेतलेला आहे, त्याचा ज्यूस या पद्धतीने वाटीत काढलेला आहे। जवळजवळ 2 चमचे ज्यूस निघालेला आहे। आता इकडं कढाईतलं दूध उकळलेलं आहे चांगलं, त्याला उकळी आलेली आहे। आता हे जे लिंबाचं ज्यूस काढलेलं आहे ते या दुधामध्ये टाकून घेतलं। या पद्धतीने दुधात टाकलं म्हणजे दुधाचं पनीर बनवून घेतलं, म्हणजे दूध फाटून घेतलेलं आहे। आता कॉटनच्या कपड्यांनी हे जे दूध आहे ते गाळून घेतलं, म्हणजे पाणी बाजूला आणि दुधाचं हे जे पनीर आहे ते बाकीचं पाणी बाजूला होऊन पनीर शिल्लक ठेवायचं आहे। आता या कॉटनच्या कपड्याने गाळून एका प्लेटमध्ये हे जे दुधाचं पनीर केलेलं आहे ते काढून घेतलं। आता जे शिल्लक दूध आहे, म्हणजे निम्म्याच्या थोडंसं पुढं, त्याच्यातलं 1 निम्मी वाटी दूध काढलं। त्यामध्ये हे जे मिल्क पावडर आहे निम्मी वाटी घेतलेली त्या दुधामध्ये मिक्स केलेले आहे गाठी न होता, आणि बाकीचं दूध ते लोखंडी पॅन स्वच्छ धुवून आणि पुन्हा ते बाकीचं दूध आटवण्यासाठी ठेवलं। आता जे प्लेटमध्ये पनीर काढलेलं होतं तेही या उकळत्या दुधामध्ये टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं, आता दूध घट्ट होत चाललेलं आहे आणि खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे दूध हे कंटिन्यू हलवलेलं आहे। आता लगेचच मी हे मिल्क पावडरचं दूध तेही वाटीमध्ये मिक्स केलेलं तेही यामध्ये टाकलेलं आहे। आता झटपट असं दूध आटायला लागलेलं आहे। खाली लागू नये म्हणून दूध कंटिन्यू असं कडानेही हलवून घ्यायचं। कडाला जे दूध लागलेलं असतं तेही आतमध्ये या पॅनमध्ये घेतलं। आता 1.5 लिटर दुधासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, तीही यामध्ये टाकली। आता फक्त 5 मिनिटात हे दूध या पद्धतीने घट्ट व्हायला लागलेलं आहे। आणि आता ही जी मलाई काढली होती तीही या दुधात आटवलेल्या दुधामध्ये टाकली। अजून 5 ते 10 मिनिटं हे दूध आटवलेलं आहे। दूध अजिबातही खाली लागून दिलेलं नाही। या पद्धतीने पॅनमध्ये घेतल्यामुळे दूध उतू जात नाही आणि लोखंडी भांड्यामध्ये दूध शक्यतो खालीही लागत नाही। आता याची चव वाढवण्यासाठी यामध्ये 2 अशा वस्तू घालायच्या आहे। अजून थोडंसं असं सैल दूध वाटत आहे म्हणून मी अजून थोडं आटवलेलं आहे।
थंड झालं की दूध आणखीनच घट्ट होणार आहे. आता जसं दूध आपल्याला लागत होतं त्या पद्धतीने हे घट्ट झालेलं आहे. यामध्ये 5 ते 6 वेलदोडे फोडून घेतलेले त्याची अशी पूड केलेली आहे. थोडीशी अशी जाडच ठेवली. हे वेलदोडे दाताखाली आले की खूपच छान लागतात. या पद्धतीने दुधामध्ये उकळत्या दुधात लिंबू पिळून आपलं दुकानातून महागडं जे कलाकंद आणतो ते फक्त कमी स्वस्तामध्ये आपण बनवलेलं आहे. एकदम मस्त असं दाणेदार कलाकंद झालेलं आहे. एक वेळेस नक्की बनवून बघा. या पद्धतीने दिसायला खूपच छान विकत कलाकंद आणतो त्यापेक्षाही चविष्ट असं हे कलाकंद झालेलं आहे.